तर तिकडे सांगलीमधल्या मोर्चातून भाजप आमदार महेश लांडगे यांची प्रक्षोभक भाषा बघायला मिळालेली आहे। पोलीस येण्याची वाट न पाहता हातात सापडला की तोडा, हिंदूंवरचा अन्याय बघत बसू नका असं महेश लांडगेंनी म्हटलं। केसरेकर दाम्पत्याच्या हत्येनंतर सांगलीमध्ये हिंदू सकल मोर्चा काढण्यात आलेला होता। तर कुपवाडमध्ये कचरा फेकण्यावरून केसरेकर दाम्पत्याचं शेजारी राहणाऱ्या फरीद शेख सोबत भांडण झालेलं होतं। 15 ऑगस्टला झालेल्या किरकोळ वादातून केसरेकर दाम्पत्यावरती चाकू आणि हातोड्यानं हल्ला करण्यात आला। उपचारादरम्यान मोहन आणि मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला। हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी फरीद शेखला पोलिसांकडून अटकही करण्यात आलेली आहे। घटनेनंतर कुपवाडासह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पसरली।